Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the topic respiration. In that subpoint is the mechanism of aerobic respirations. In earlier videos, we were seeing the respiration, definition of respiration, general equation of respiration, then structure of ATP, role of ATP, then site of respiration, that is ultrastructure of mitochondria, then types of respiration, effects of pyruvate or pyruvic acids. All these points were discussed in previous videos. In these videos we were discussed about the mechanism of aerobic respirations. या व्हिडिओ मध्ये आपण aerobic respiration चं mechanism पाहणार आहोत. Okay, so first of all, already you have to know about the respiration. बरोबर आहे, respiration बद्दल तुम्हाला माहित आहे. त्यामध्ये aerobic respiration म्हणजे काय? aerobic respiration. Okay, aerobic respiration. Aerobic respiration म्हणजे काय? The respiration which takes place. Okay, लिहितोय मी, बघा समजून घ्यायचा, हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. The respiration which takes place the respiration which takes place in presence of oxygen. In presence of oxygen, the respiration which takes place in presence of oxygen is called aerobic respiration. Aerobic respiration, त्याला काय म्हणायचं आहे? aerobic respiration असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे मराठीमध्ये अर्थ जर बघितला तर जे रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या सानिध्यात घडतं त्याला म्हणायचं आहे एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन हा इन्व्हॉल्व्ड असणार आहे, इसेन्शियल असणार आहे. जर ऑक्सिजन अवेलेबल नसेल तर एरोबिक रेस्पिरेशन घडतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर डेफिनेशन बघितली तर तुम्हाला काय समजणार आहे? द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एरोबिक रेस्पिरेशन्स. ओके, आता याचं मेकॅनिझम आपण बघणार आहे. मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. मेकॅनिझम म्हणजे काय? तर कशा पद्धतीने घडतं, कुठल्या प्रोसेसने एरोबिक रेस्पिरेशन घडणार आहे. ओके, आता तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशन हा पॉइंट समजला. एरोबिक रेस्पिरेशनची डेफिनेशन समजलेली आहे, जी आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. राईट, आता आपण बघतोय एरोबिक रेस्पिरेशन कुठं घडतं. इट टेक्स प्लेस in cytoplasm, बरोबर आहे. as well as, अजून कुठं? as well as, त्याच्याच बरोबर मायटोकॉन्ड्रिया. ओके, म्हणजे या दोन ठिकाणी सेलच्या सायटोप्लाझम मध्ये आणि सेल ऑर्गेनलिज मायटोकॉन्ड्रिया मध्ये आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन झालेलं बघायला मिळणार आहे. ओके, सो इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम ॲज वेल ॲज मायटोकॉन्ड्रिया. राईट, त्याच्यानंतर आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघितलेलं आहे. हिअर ऑक्सिजन इज अवेलेबल टू ऍक्सेप्ट हायड्रोजन. ड्यू टू दिस कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इज टेक्स प्लेस. बरोबर आहे. या ठिकाणी बाळांनो ऑक्सिजन अवेलेबल असणार आहे आणि ऑक्सिजन अवेलेबल असल्यामुळं काय होणार आहे? या ठिकाणी ऑक्सिजन अवेलेबल असल्यामुळं तो ऑक्सिजन हा हायड्रोजन ऍक्सेप्ट करणार आहे. त्या प्रोसेस मध्ये तयार झालेले हायड्रोजन तो ऑक्सिजन ऍक्सेप्ट करणार आहे आणि हायड्रोजन ऍक्सेप्ट केल्यामुळं त्या ठिकाणी कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. जो काही रेस्पिरेटरी सबस्ट्रेट वापरला गेलेला असेल, त्याचं त्या ठिकाणी कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. काय होणार आहे? कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. आणि कंप्लीट ऑक्सिडेशन झाल्यामुळं त्या ठिकाणी
पूर्ण एनर्जी तयार होणार आहे. म्हणजे किती? तर एका ग्लुकोज मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं 38 एटीपी तयार होतात, जे 38 एटीपी 673 किलो कॅल एनर्जीच्या इक्विव्हॅलंट असतात. बरोबर आहे? जे 38 एटीपी 673 किलो कॅल एनर्जीच्या इक्विव्हॅलंट असतात. समजतंय का बघा? राईट. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन हे सगळ्या हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये घडणार आहे. म्हणजे ज्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची सेल ही युकॅरियोटिक आहे त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशन झालेलं बघायला मिळणार आहे. राईट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन 3 स्टेजेस. राईट. सो इट टेक्स प्लेस in 3 stages. 3 stages. घडताना 3 टप्प्यामध्ये घडणार आहे. फर्स्ट वन इज दी, पहिली स्टेप्स कुठली आली बाळांनो? तुम्हाला माहित आहे कुठली? ग्लायकोलायसिस. ओके. दुसरी स्टेप्स कुठली आली? क्रेब्स सायकल. राईट. तिसरी स्टेप्स कुठली आली? ETC. ETC म्हणजे काय? फुल फॉर्म समजून घ्यायचं. E stands for इलेक्ट्रॉन, T stands for ट्रान्सपोर्ट, C stands for चेन. किंवा फक्त C काढायचं, चेन काढायचं आणि सिस्टम टाकायचं. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. और काय म्हणायचं त्याला बाळांनो? अजून काय नाव आहे त्याला? टर्मिनल ऑक्सिडेशन. काय म्हणायचं? टर्मिनल ऑक्सिडेशन. टर्मिनल म्हणजे टोकाचं ऑक्सिडेशन, सगळ्यात शेवटी ऑक्सिडेशन घडतं. मग त्याला ETCला किंवा ETCलाच ETS असं म्हटलं जातं आणि ETSलाच टर्मिनल ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. समजलं? ग्लायकोलायसिस. सो ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, टर्मिनल ऑक्सिडेशन. एरोबिक रेस्पिरेशन घडत असताना ह्या 3 टप्प्यांमध्ये घडणार आहे. बरोबर आहे? आता याच्यामध्ये आपण पहिली स्टेप्स पाहणार आहोत, ती म्हणजे ग्लायकोलायसिस. So the first step of aerobic respiration is glycolysis. So in this video we are discussed about only the detailed glycolysis. बघा, glycolysis. Okay. So the first step of aerobic respiration is glycolysis. एरोबिक रेस्पिरेशन ची पहिली स्टेप्स कुठली आली? ग्लायकोलायसिस आली. ज्या वेळेला आपल्याला ग्लायकोलायसिस समजायचं असेल किंवा ती कन्सेप्ट जर क्लिअर करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे ग्लायकोलायसिसचं मीनिंग काय. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल we have to know about the meaning of glycolysis. Glyco means glucose. ओके. ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. नेक्स्ट, lysis. Lysis means breakdown. बघा, ग्लायकोलायसिस अर्थ काय आला बाळांनो? ग्लायको मीन्स ग्लुकोज, लायसिस मीन्स ब्रेकडाउन. त्याला काय म्हणायचं आहे? ग्लायकोलायसिस. बरोबर आहे? तुम्हाला ज्या वेळेला थेरॉटिकली क्वेश्चन्स विचारला जाईल, राइट अ नोट ऑन ग्लायकोलायसिस विथ द हेल्प ऑफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन्स और विथ द हेल्प ऑफ सेमॅटिक रिप्रेझेंटेशन, त्यावेळेला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे, साधं सिंपल आहे, मुलांना लगेच कळतं. ग्लायकोलायसिसचे आपल्याला 10 स्टेप्स लिहायचे आहेत म्हणून. बरोबर आहे? ग्लायकोलायसिस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याला अजून काय म्हटलं जातं बघा, काय म्हटलं जातं बघा, EMP पाथवे. ग्लायकोलायसिसला काय म्हटलं जातं? EMP पाथवे. सो ग्लायकोलायसिस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMP पाथवे. बरोबर आहे? EMP पाथवे म्हणजे काय बघा, E stands for embedded. E stands for embedded. Okay. M stands for mayor of.
P stands for Parnus. पार्सन वेगळा बरं का, सब युनिट्स ऑफ पार्सन वेगळा, पार्सन वेगळा आणि पार्नस वेगळा. ओके, सो E stands for Emden, M stands for mayor of, P stands for Parnus. So Emden, mayor of, Parnus. These three scientists gives a detailed explanation about the glycolysis. हे जे तीन सायंटिस्ट आहेत, या तीन सायंटिस्टनी काय केलेलं आहे तर या ग्लायकोलायसिसच्या बाबतीत जेवढं सगळा मॅटर आहे तेवढा सगळा मॅटर एक्सप्लेन केलेला आहे. म्हणून ग्लायकोलायसिसला EMP पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो whenever the question will be asked you in examination, write a note on glycolysis or write a note on EMP pathway. Write a note on EMP pathway. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये थेरॉटिकली प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला ग्लायकोलायसिस, राईट अ नोट ऑन ग्लायकोलायसिस और राईट अ नोट ऑन EMP pathway, आन्सर रिमेन्स द सेम. आन्सर सेम असणार आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ओके, इज इट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का बाळांनो? जर डाऊट असेल तर मला लगेच सांगायचंय तुम्ही. ओके, पण हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. मेजरली नीटच्या एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न पडतात, म्हणून हा जो पॉइंट आहे तो अतिशय मी स्लो घेतोय बघा. ओके, आता ग्लायकोलायसिस मध्ये ऍक्च्युअली काय होतं बघा. व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स इन द ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये ऍक्च्युअली काय घडणार आहे बघा. सो glycolysis simply means, see here, glycolysis, so glucose, right, glucose having 6 carbon compound. ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहेत? 6. काय फॉर्म्युला? C6H12O6, राईट, फॉर्म्युला आहे कोणाचा? ग्लुकोजचा. लक्षात ठेवायचं किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. Glucose having 6 carbon compound and 1 molecule. बरोबर आहे. ग्लुकोजचं एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. या ग्लुकोजचं काय होणार आहे बाळांनो? एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन होणार आहे. काय होणार आहे? एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. ओके, ब्रेकडाऊन, एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन होणार आहे. राईट, या ठिकाणी आपण क्रॉस करूया असं, म्हणजे एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन होणार आहे असं समजा. राईट, समजून घेण्यासाठी आपण या पद्धतीने चिन्ह दिलं. सो ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड, 1 molecule. 1 molecule of glucose having 6 carbon compound undergoes enzymatic breakdown to form pyruvic acid. ग्लुकोजचं pyruvic acid मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. pyruvic acid having 3 carbon compound आणि किती मॉलिक्यूल? 2 molecule. ओके, सो ग्लुकोज having 6 carbon compound, 1 molecule, त्याचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन केलं जातं आणि काय तयार केलं जातं? पायरुविक ऍसिड, 3 कार्बन. मला सांगा बाळांनो, ग्लुकोज मध्ये जर 6 कार्बन असतील, पायरुविक ऍसिड मध्ये जर 3 कार्बन्स असतील, तर ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल 6 कार्बन वाला. बरोबर आहे, राईट. पायरुविक ऍसिडचे 3 कार्बन वाला. मग पायरुविक ऍसिडचे किती मॉलिक्यूल असणार आहेत? 2 मॉलिक्यूल ना. बरोबर आहे का? 3 2 6 कार्बन झाले. बरोबर आहे. माझ्याकडे 10 झाले, 2 मुलं आहेत. वाटताना कसं वाटणार ना? माझ्याकडे असताना 10, एकट्याकडे असताना 10, दोघांना द्यायचं म्हटल्यानंतर 5000 एकाला आणि एक 5000 एकाला. समजतंय ना? तसंच आहे ग्लुकोज मध्ये. ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत. त्याचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन झालं की पायरुविक ऍसिड तयार होणार आहे, 3 कार्बन 2 मॉलिक्यूल. समजलं? अशा पद्धतीनं, राईट. हे सगळं कुठं घडतं? हे कुठं घडणार आहे? तर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार आहे. सगळ्यात महत्वाचं ग्लायकोलायसिस इट ऑकर्स in
सायटोप्लाझम ऑफ सेल, सायटोप्लाझम ऑफ सेल कुठे घडणार आहे? घडत असताना सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार आहे. सो ग्लायकोलायसिस इज ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ सेल. बरोबर आहे? ग्लायकोलायसिस घडत असताना सेलच्या सायटोप्लाझम मध्ये घडणार आहे. मग आपण या ठिकाणी म्हणूया एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन इनटू सायटोप्लाझम, इनटू सायटोप्लाझम. राईट? आता तुम्हाला माहित आहे ग्लायकोलायसिस एरोबिक रेस्पिरेशन मधली सुद्धा पहिली स्टेप्स आहे आणि अनारोबिक रेस्पिरेशन मधली सुद्धा पहिली स्टेप्स आहे. त्यामुळे ग्लायकोलायसिस इट इज युनिव्हर्सल स्टेप्स, युनिव्हर्सल स्टेप्स. बरोबर? ग्लायकोलायसिस ही युनिव्हर्सल स्टेप्स आहे. Why we call them glycolysis is universal steps? Because it occurs in all living organisms. घडताना ही सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये घडणार आहे. त्यामुळे याला काय म्हणायचं आहे? युनिव्हर्सल स्टेप्स असं म्हणायचं आहे. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे, वेस्ट इंडिजचा जो क्रिकेटर आहे क्रिस गेल, त्याला युनिव्हर्सल बॉस असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर कुठलाही देश असो, कुठलाही स्टेडियम असो, पुढे कुठलाही प्रतिस्पर्धक असो, कुठल्याही देशाचा कुठलाही देश प्रतिस्पर्धक म्हणून असू देत, कुठलाही बेस्ट बॉलर असू दे, त्याच्या डोक्यात झालं त्याला हाणायचं की ते 100% 6 बॉलमध्ये 3 किंवा 4 तरी 6 मारणार. बरोबर आहे? म्हणजे ॲन ॲव्हरेज तो 6 बॉलमध्ये मोर दॅन 20 रन सहज करून टाकतो. त्याला कुठलं स्टेडियम माहित नाही, स्टेडियम मोठा आहे माहित नाही, लहान आहे माहित नाही, पुढचा बॉलर बेस्ट आहे का मीडियम आहे, बरोबर आहे, स्पिन बॉलर आहे का फास्ट बॉलर आहे, काहीच माहित नाही. समजलं? म्हणून क्रिस गेलला जसं युनिव्हर्सल बॉस असं म्हटलं जातं, तसं ग्लायकोलायसिसला युनिव्हर्सल स्टेप्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल स्टेप्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं युनिव्हर्सल स्टेप? वाय वी कॉल देम द ग्लायकोलायसिस इज युनिव्हर्सल स्टेप्स? बिकॉज इट ऑकर्स इन ऑल ऑर्गॅनिझम्स. घडत असताना हे सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये घडणार आहे. सो इट ऑकर्स इन ऑल ऑर्गॅनिझम्स. म्हणून आपण त्याला काय म्हणायचं आहे? युनिव्हर्सल स्टेप्स असं म्हणायचं आहे. ओके? इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? आहे का? नेक्स्ट, ग्लायकोलायसिस हॅज 2 phases. 2 फेज मध्ये घडतं. 2 phases. ग्लायकोलायसिस इज ऑकर्ड इन 2 phases. महत्वाचं आहे, ग्लायकोलायसिस घडत असताना 2 फेजेस मध्ये घडणार आहे. बरोबर आहे? पहिली फेज प्रिपरेटरी फेज अँड क्लिवेज. पहिली फेज कुठली आली? प्रिपरेटरी फेज अँड क्लिवेज. पहिली फेज कुठली आली? प्रिपरेटरी फेज अँड क्लिवेज. बरोबर आहे? म्हणजे पहिल्यांदा ग्लायकोलायसिस हे 2 टप्प्यात, फेज म्हणजे टप्पे, 2 टप्प्यांमध्ये घडतं. पहिला टप्पा कुठला आहे? फर्स्ट. व्हॉट इज द फर्स्ट फेज? प्रिपरेटरी फेज अँड क्लिवेज. सेकंड कुठलं आलं? ऑक्सिडेटिव्ह फेज. ऑक्सिडेटिव्ह फेज अँड पे ऑफ फेज. ऑक्सिडेटिव्ह फेज अँड पे ऑफ फेज. म्हणजे बाळांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ग्लायकोलायसिस घडत असताना 2 फेज मध्ये घडणार आहे. पहिली फेज आली प्रिपरेटरी फेज अँड क्लिवेज, दुसरी आली ऑक्सिडेटिव्ह फेज अँड पे ऑफ फेज. समजलं? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? आहे का? आता याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ ग्लायकोलायसिस. सी हियर, ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ ग्लायकोलायसिस. इन दॅट बघा काय म्हटलं होतं आपण, ग्लायकोलायसिस मध्ये काय घडतं? ग्लुकोज, 1 molecule of glucose having 6 carbon compound is enzymatic breakdown into 2 molecule of pyruvic acid having 3 carbon compound. तुम्हाला जर ग्लायकोलायसिसची डेफिनेशन कोणी विचारली, कोण जर म्हटलं तुम्हाला व्हॉट इज ग्लायकोलायसिस, त्यावेळेला तुम्हाला सांगता यायला पाहिजे ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज किंवा अजून स्टँडर्ड एन्झायमॅटिक ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज इनटू पायरुविक ऍसिड इज कॉल्ड ग्लायकोलायसिस. समजलं?
मग बघा ऍक्च्युअल स्टेप्स काय बघा, खूप महत्वाचं आहे आणि अतिशय सोपं आहे, बरोबर आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की ग्लायकोलायसिस मध्ये 10 स्टेप्स आहेत, मग ग्लुकोजचं ब्रेकडाऊन पायरुव्हिक ऍसिड मध्ये होईपर्यंत एवढ्या मधल्या स्टेप्स कशा लक्षात ठेवायच्या, स्टेप्स कशा लक्षात ठेवायच्या त्याची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्ही अंडरस्टँडिंग प्रॉपर पद्धतीने करून घ्या. स्टेप्स ह्या तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहेत, स्टेप्स पाठ करायची गरज नाही. बघा ग्लुकोज, ग्लुकोज किती कार्बन आहे बाळांनो? 6 कार्बन. माझ्या बरोबर म्हणायचं आहे, ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड. These glucose is phosphorylated. बघा मी सांगत असताना तुम्हाला सांगतोय ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन झालं म्हणजे ग्लुकोजने एक फॉस्फेट ग्रुप घेतला, समजलं? सो दिस ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड इज फॉस्फोरायलेटेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. किती कार्बन असणार आहेत बाळांनो? 6 कार्बन असणार आहेत. सो ग्लुकोज इज फॉस्फोरायलेटेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन झालं म्हणजे त्याने फॉस्फेट ग्रुप कुणाकडनं घेतला तुम्हाला माहित आहे. हु इज द फॉस्फेट डोनर? फोटोसिंथेसिस मध्ये बघितलेला आहे एटीपी, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट इज द फॉस्फेट डोनर, राईट? बरोबर आहे. मग हा ग्लुकोज काय करतो? 6 कार्बन वाला एटीपी कडून फॉस्फेट ग्रुप घेतो. सो बघा एटीपी, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. सो एटीपी कडून त्याने जर फॉस्फेट ग्रुप घेतला, एटीपीचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? एडिनोसिन डायफॉस्फेट मध्ये. सो एटीपी इज कन्वर्टेड इनटू एडीपी. ग्लुकोजने फॉस्फेट ग्रुप कुणाकडून घेतला? एटीपी कडून. मग ग्लुकोजने जर एटीपी कडून फॉस्फेट काढून घेतला, एटीपीचं रूपांतर कशामध्ये होईल? एडीपी मध्ये. सो ग्लुकोज इज ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड इज फॉस्फोरायलेटेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट विथ द हेल्प ऑफ एन्झाइम हेक्झोकायनेज. हेक्झो म्हणजे 6, कायनेज 6 कार्बन आहेत ना, बरोबर आहे का? 6 कार्बन आहेत, राईट? सो हेक्झोकायनेज. बघा हेक्झो मीन्स 6, कायनेज ब्रेकडाउन. सो हेक्झो कायनेज एन्झाइम्स आहे बरं का. मी काय करतोय बघा, जेवढे सगळे सबस्ट्रेट आहेत ते ब्लॅक पेन न लिहितोय, जेवढे सगळ्या मधल्या स्टेप्स आहेत फॉस्फोरायलेशन झालं का डिफॉस्फोरायलेशन झालं ते ब्ल्यू पेन न लिहितोय, आणि जेवढे सगळे एन्झाइम्स आहेत ते रेड पेन न लिहितोय. समजलं? या ठिकाणी काय झालं? ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड, दिस ग्लुकोज इज फॉस्फोरायलेटेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता काय झालं सांगा मला? तुम्हाला केमिस्ट्रीच्या नॉमेनक्लेचर मध्ये शिकवलं असेल, कार्बन आहेत 6, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे, राईट? हे 6 कार्बन आहेत. त्याला हायड्रोजन वगैरे सगळे हे जॉईन झालेले आहेत. त्याचं डिटेल स्ट्रक्चर हे मला माहित नाही, त्याचं डिटेल स्ट्रक्चर तुम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये पवार सर शिकवणार, एकदम बेस्ट. ओके, पण मी या ठिकाणी तुम्हाला जेवढं मला माहित आहे तेवढं सांगायला पाहिजे. ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत. पहिला फक्त ग्लुकोज होता, ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन झालं, कशामध्ये कन्वर्ट झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट. म्हणजे ग्लुकोजने एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट घेतला, कुणाकडून? एटीपी कडून. म्हणून ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. मग तो फॉस्फेट किती नंबरच्या कार्बन ऍटमला जॉईन झाला? 6 नंबरच्या कार्बन ऍटमला फॉस्फेट ग्रुप जॉईन झाला. म्हणून आपण काय म्हणतोय की ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत, ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन झाल्यानंतर ग्लुकोज काय करणार आहे, तर तो आलेला फॉस्फेट ग्रुप आपल्या 6 नंबरच्या कार्बन ऍटमला जॉईन करून ठेवणार आहे, म्हणून ग्लुकोज 6 फॉस्फेट. समजलं? समजलं स्ट्रक्चर्स अशा पद्धतीने, राईट? नेक्स्ट ही झाली पहिली स्टेप. These glucose 6 phosphate is isomerized into these glucose 6 phosphate is isomerized into fructose. Clear करतो बोल. These glucose 6 phosphate
is isomerized into fructose 6-phosphate. Isomerizes with the help of enzyme isomerase. Isomerization म्हणजे काय? Having same molecular formula but different structural formula. ओके, त्याचा जो फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. बरोबर आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा इम्पिरिकल फॉर्म्युला सेम आहे. बरोबर आहे, सेम आहे. ग्लुकोज पण C6H12O6, फ्रुक्टोज पण C6H12O6, पण स्ट्रक्चर वेगळं असतं. ग्लुकोजचं स्ट्रक्चर वेगळं, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर वेगळं, फॉर्म्युला सेम. म्हणून त्याला एकमेकांचे आयसोमर्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? आयसोमर्स. मग तुम्ही शक्तिमान सिरियल बघितली असेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकच असणार आहे, शक्तिमान. आणि दुसरा कोण? गंगाधर. बरोबर आहे. नॉर्मल कंडिशन आहे, कुठं काही दंगा नाही, काय नाही, काय नाही. कसलीही घटना कुठं घडलेली जर नसेल तर गंगाधर म्हणून ती व्यक्ती फिरते. आणि जर कुठं काय आतंकवादी हमला झाला किंवा कुठं काय कोणी हल्ला केला तर गंगाधरचं रूपांतर शक्तिमान मध्ये होतं. समजलं? म्हणजे गंगाधर आणि शक्तिमान एकमेकांचे काय झाले? आयसोमर्स झाले. एकच व्यक्ती आहे ना, बरोबर आहे का? पण तो गंगाधरचं शक्तिमान कधी होऊ शकतं, शक्तिमानचं गंगाधर कधी होऊ शकतं. बरोबर आहे. हे झाले एक्झाम्पल्स जे आपल्याला फक्त लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे, पेपरात कुठं लिहायचं नाही. समजतंय का? नाही तर तुम्ही पेपरात लिहिणार. मी जेवढे जे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतोय जनरली हे तुम्ही डोक्यात ठेवायचे आहेत. तुम्हाला समजून सांगण्यासाठी ते बाकीचे आपल्या रिलेटेड एक्झाम्पल्स हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतोय. ते एक्झाम्पल्स पेपरात लिहायचे नाही. आयसोमर्स म्हणजे काय? हॅव्हिंग सेम एम्पिरिकल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ग्लुकोज 6-फॉस्फेट, फ्रुक्टोज 6-फॉस्फेट दोघांमध्ये पण 6 कार्बन आहेत, ते एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ग्लुकोज 6-फॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 6-फॉस्फेट मध्ये कधी होऊ शकतं? फ्रुक्टोज 6-फॉस्फेटचं रूपांतर ग्लुकोज 6-फॉस्फेट मध्ये कधी होऊ शकतं, पण या ठिकाणी रिव्हर्सिबल नाही. एकदा का ग्लुकोज 6-फॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 6-फॉस्फेट मध्ये झालं की संपलं. So glucose 6-phosphate having 6 carbon compound is isomerized into fructose 6-phosphate having 6 carbon compound with the help of enzyme isomerase. झालं? आता पुढची स्टेप्स बघा. Fructose 6-phosphate is phosphorylated into fructose 1,6 diphosphate having 6 carbon compound. Okay, with the help of enzyme phosphofructokinase. आता इथं नुसता हेक्सोकायनेज होता, आता इथं फॉस्फोफ्रुक्टोकायनेज असणार आहे. सो फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. ओके, so fructose 6-phosphate is phosphorylated into fructose 1,6 diphosphate. आता मला सांगा, फ्रुक्टोज 6-phosphate चं फॉस्फोरायलेशन झालं, पुन्हा एटीपी लागणार ना. हु इज द फॉस्फेट डोनर? एटीपी. या ठिकाणी मग काय होणार आहे? तर हा जो फ्रुक्टोज आहे तो एटीपी कडून फॉस्फेट ग्रुप, एक फॉस्फेट ग्रुप घेणार. बरोबर आहे. आणि फ्रुक्टोज 6-phosphate चं रूपांतर कशामध्ये होणार? फ्रुक्टोज 1,6 diphosphate मध्ये. At that time, same ATP is converted into ADP. Right? अशा पद्धतीने. समजलं इथपर्यंत? डाऊट आहे का? आहे का? नाही. जर डाऊट असेल तर मला विचारायचं. माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. काय? तुम्ही तुमच्या पालकांच्या बरोबर जरी हा व्हिडिओ बघितला तरी विद्यार्थ्यांना पण समजणार नाही, पण तुमच्या सगळ्या पालकांना पण समजणार. म्हणजे जे पालक हा व्हिडिओ बघतील त्यांना सुद्धा सहज समजणार आहे. ओके, अगदी डिटेल समजणार नाही पण इझिली ते अंडरस्टँडिंग करतील. राईट. आणि स्टुडंटना तर काही प्रॉब्लेम नाही, कारण केमिस्ट्रीमध्ये त्यांना सगळं
नॉमेनक्लेचर झालेलं आहे. त्यांना आयसोमर्स म्हणजे काय, बरोबर आहे, त्यांना ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणजे काय, हे तुम्हाला बाळांनो सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी आपण बघा नॉमेनक्लेचर मध्ये शिकलोय अल्फाबेट आणि न्यूमेरिकल्स म्हणजे वर्डिंग आकडा. अल्फाबेट आहे ए बी सी डी आणि आकडा असेल तर केमिस्ट्रीच्या नॉमेनक्लेचर नुसार आकडा आणि अल्फाबेट याच्यामध्ये काय डॅश द्यायचं असतो आणि जर 2 अंक असतील तर त्याच्यामध्ये कॉमा. म्हणून या ठिकाणी फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. समजलं इथपर्यंत. नेक्स्ट, this fructose 1,6 diphosphate is splits into 2 molecule of this fructose 1,6 diphosphate is splits into DHAP. DHAP चा लॉंग फॉर्म बघा dihydroxy acetone phosphate and PGAL phosphoglyceraldehyde. मला सांगा फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये 6 कार्बन आहेत, त्याचं स्प्लिटिंग झालं DHAP आणि PGL तयार झाला. किती किती कार्बन येणार आहेत? 3 कार्बन येणार आहेत. ओके, काय काय येणार आहे? 3 कार्बन येणार आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाइम aldolase. Aldolase with the help of enzyme aldolase. So fructose 1,6 diphosphate having 6 carbon compound is splits into DHAP म्हणजे dihydroxy acetone phosphate having 3 carbon compound and PGL phosphoglyceraldehyde having 3 carbon compound. Right? This DHAP and PGL मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दिल्याप्रमाणे एकमेकांचे आयसोमर्स आहेत. So these DHAP and PGL are isomers of each other. बरोबर आहे, ते एकमेकांचे आयसोमर्स आहेत. राइट? समजलं पर्यंत. So fructose 1,6 diphosphate having 6 carbon compound is splits into 1 molecule of DHAP having 3 carbon compound and 1 molecule of PGL having 3 carbon compound. DHAP means dihydroxy acetone phosphate and PGL means phosphoglyceraldehyde. These DHAP and PGL are isomers of each other. बरोबर आहे. आता बघा DHAP is little bit unstable. हा अनस्टेबल आहे. बरोबर आहे. DHAP is little bit unstable and PGL is more stable. बरोबर आहे. हा जो DHAP आहे तो थोडासा अनस्टेबल आहे आणि PGL हा बऱ्यापैकी स्टेबल आहे. त्यामुळे काय होणार तर हा PGL जो आहे दिस PGL कम डाउन. राइट? हा एक मॉलिक्यूल PGL चा झाला. बरोबर आहे. जो खाली आलेला आहे ग्लायकोलायसिस प्रोसेस मध्ये. राइट? DHAP हा अनस्टेबल आहे. या DHAP चं रूपांतर PGL मध्ये केलं जातं. सो DHAP isomerized into PGL with the help of enzyme isomerase. Same isomerase. Right? So this DHAP is isomerized into PGL and then come down. So काय झाला? हा एक मॉलिक्यूल PGL चा आणि हा एक मॉलिक्यूल PGL चा. किती झाले मॉलिक्यूल? किती झाले? 2 झाले. साधं सिंपल आहे. हा PGL चा मॉलिक्यूल आहे तसं खाली आला. DHAP चं रूपांतर PGL मध्ये आणि PGL खाली आला. 2 मॉलिक्यूल झाले. बरोबर आहे. सो काय काय या ठिकाणी काय आलं? PGAL having 3 कार्बन कंपाऊंड. आता मला सांगा मॉलिक्यूल किती? 2. मग सरळ लिहायचं पुढं 2 मॉलिक्यूल. ओके, अशा पद्धतीने. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? अजिबात नसणार आहे, मला गॅरंटी आहे. नेक्स्ट, phosphoglyceraldehyde having 3 carbon compound. 2 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbon compound undergoes oxidative phosphorylations. कुठली स्टेप झाली? These 2 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbon compound undergoes oxidative phosphorylation to form 3
फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हॅव्हिंग 3 कार्बन कंपाऊंड. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालं. पहिल्यांदा ऑक्सिडेशन झालं ना, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. बरोबर आहे. मग हायड्रोजन PgAl मधला हायड्रोजन निघून गेला. कोण हायड्रोजन घेईल? एटीपी घेईल. एटीपीचा हायड्रोजनचा काय संबंध? काही नाही. मग त्या ठिकाणी हायड्रोजन कोण घेणार आहे? NAD. राईट. सो NAD बघा, NAD, this NAD is converted into NADH2. बघा ना, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालं. बघा काय झालं? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालं. पहिल्यांदा काय झालं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? सोप्या भाषेत लिहितो, गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. ऑक्सिजन घेतला आणि हायड्रोजन काढून टाकला की ऑक्सिडेशन झालं. मग ऑक्सिजन घेतला, घ्यायला काय नाही, देताना मात्र हायड्रोजन देऊन टाकला. तो हायड्रोजन कोण घेणार आहे? NAD. and this NADH2 is converted into NADH2. समजलं? झालं का ऑक्सिडेशन? So 2 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbon compound undergoes oxidative phosphorylation to form 2 molecule of 3 to form 1,3 dipg to form 1,3 dipga, right, having 3 carbon compound. So 2 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbon compound undergoes oxidative phosphorylation to form 2 molecule of 1,3 diphosphoglyceric acid having 3 carbon compound. ऑक्सिडेशन झालं, त्यामुळे या ठिकाणी या प्रोसेस मधून रिलीज झालेला हायड्रोजन कोणी घेतला? NAD ने घेतला आणि NAD चं कन्व्हर्जन NADH2. आता मला सांगा, या ठिकाणी PgAl चे किती मॉलिक्यूल आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत. PgAl पासून काय तयार झाला? 1,3 डायपीजे तयार झाला. किती मॉलिक्यूल आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत. मग मला सांगा, एक मॉलिक्यूल असतं तर एक हायड्रोजन रिलीज झाला असता. 2 मॉलिक्यूल आहेत PgAl चे, त्यामुळे किती हायड्रोजन रिलीज होणार? 2. मग ते 2 हायड्रोजन कोण घेणार? 2 NAD घेणार. बरोबर आहे. 2 NAD घेणार आणि 2 NAD ने 2 हायड्रोजन घेतले 2 मॉलिक्यूल मधले की 2 NADH कन्व्हर्जन 2 NADH2 मध्ये. समजलं? आता फॉस्फोरायलेशन PgAl चं झालं. कशामध्ये? 1,3 डायपीजीए मध्ये. मग फॉस्फोरायलेशन होत असताना काय घेतला? तो फॉस्फेट ग्रुप घेतला. तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप. एक मॉलिक्यूल असता तर एक फॉस्फेट ग्रुप लागला असता. 2 मॉलिक्यूल आहेत त्यामुळे 2 लागला. सो 2IP लागला. समजलं? अशा पद्धतीने, राईट. आता इथनच आपण काय लिहूया? खाली, या ठिकाणाहून खाली जाऊया. अशी रेष दाखवतो मी. बघा, 1,3 डायपीजीए 1,3 डायपीजीए is converted into, बघा, 2 molecule of 1,3 dipga having 3 carbon compound is converted into 2 molecule of 3PGA having 3 carbon compound. आणि त्या ठिकाणी काय झालं? 1,3 डायपीजे चं काय झालं? डिफॉस्फोरायलेशन झालं. काय झालं बाळांनो? डिफॉस्फोरायलेशन झालं. म्हणजे याच्यातलं एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला. बरोबर आहे. तो फॉस्फेट ग्रुप कोण घेणार आहे? आता जसा इथं दिला तसा घेणार पण तोच आहे ना. मग बघा, ADP is converted into ATP. मग ADP न इनऑर्गॅनिक फॉस्फेट जर घेतला इथून तर काय होईल? 1,3 डायपीजीए ने जर एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट देऊन टाकलं, डिफॉस्फोरायलेशन झालं ना. डी मीन्स रिमूव्ह, फॉस्फोरायलेशन मीन्स फॉस्फेट ग्रुप. डिफॉस्फोरायलेशन झालं, 1,3 डायपीजीए चं डिफॉस्फोरायलेशन झालं, त्याने एक फॉस्फेट ग्रुप देऊन टाकला. तो फॉस्फेट ग्रुप कोण घेईल? ADP घेणार आहे आणि काय तयार करणार? ATP. मग मला सांगा, 1,3 डायपीजीए चे किती मॉलिक्यूल आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत. किती फॉस्फेट ग्रुप तो बाहेर टाकणार? 2. किती ADP घेणार? 2. किती ATP तयार होणार? 2.
आणि काय करणार 2 मॉलिक्यूल ऑफ 3PGA. डाऊट आहे का? ऐका, एन्झाईमचं नाव कुठलं? विथ द हेल्प ऑफ एन्झाईम PGA कायनेज ब्रेकडाउन. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम PGA कायनेज. एन्झाईम्स पण महत्वाचे आहेत नीटला, राईट? बरोबर आहे ना? या पद्धतीने. नेक्स्ट, these 3PGA is isomerized into 2PGA having 3 carbon compound and 2 molecule. बघा, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 कार्बन आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 कार्बन मध्ये. बरोबर आहे? म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आणि 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड म्हणजे 3 नंबरच्या कार्बन ॲटमला जो फॉस्फेट ग्रुप होता तो इथून शिफ्ट कशामध्ये झाला? 2 नंबरच्या कार्बन ॲटमला झाला. बरोबर आहे? म्हणजे 3 नंबरच्या कार्बन ॲटमवरून फॉस्फेट ग्रुप 2 नंबरच्या ॲटमला शिफ्ट झाला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इम्पिरिकल फॉर्म्युला सेम, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला बदलला ना, स्ट्रक्चर बदललं म्हणजे हे काय झाले? एकमेकांचे आयसोमर. सो स्टेप्स कुठली आली? आयसोमरेज स्टेप्स आली. बरोबर आहे? विथ द हेल्प ऑफ एन्झाईम PGA म्युटेज. कुठली स्टेप्स आली? PGA म्युटेज. राइट? So 3 phosphoglyceric acids having 3 carbon compound is isomerized into 2 molecule of 2 phosphoglyceric acids having 3 carbon compound with the help of enzyme PGA mutase. डाउट आहे का इथपर्यंत? नेक्स्ट, आता 2 molecule of 2 phosphoglyceric acids is डिहायड्रेटेड म्हणजे काय? समजा मी म्हणलं मला डिहायड्रेशन झालं, काय झालं? माझ्या बॉडीतलं वॉटर निघून गेल्यामुळं किंवा माझ्या शरीराला पाणी कमी झाल्यामुळं, माझ्या शरीरामधलं पाणी कमी झाल्यामुळं झालेला त्रास म्हणजे डिहायड्रेशन. आता इथं डिहायड्रेटेड मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर, राईट? सो या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे. आता मला सांगा किती वॉटर मॉलिक्यूल निघून जातील? PGA चे 2 मॉलिक्यूल आहेत, 2 वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहेत. आणि काय करणार आहे? 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 2 phosphoglyceric acids having 3 carbon compound is converted into PEPA after dehydration. PEPA म्हणजे काय? फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड. किती कार्बन? 3. किती मॉलिक्यूल? 2. लक्षात ठेवायचं, सहज साध्या भाषेत सांगितलं. with the help of enzyme enolase. एन्झाईमचं नाव काय? इनोलेज. राईट? किती स्टेप झाल्या? 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 7 8 9. बरोबर आहे? जेवढे एन्झाईम्स आहेत तेवढे स्टेप्स झाले ना. 1 2 3 4 5 या ठिकाणी राहिलेला आहे. या ठिकाणचं एन्झाईम्स राहिलेला आहे PGAL. आता हायड्रोजन ग्रुप निघून गेल्यामुळे डिहायड्रोजिनेज. राईट? पहिल्यांदा लिहायचं, काय लिहायचं? PGAL. आणि काय झालं? हायड्रोजन निघून गेला त्यामुळे काय म्हणायचं? डिहायड्रोजिनेज. राईट? अशा पद्धतीने. राईट? आता लास्ट स्टेप्स बघा. 2 molecule of phosphoenol pyruvic acids having 3 carbon compound is converted into pyruvic acid having 3 carbon compound and 2 molecule. मॉलिक्यूल बदलणार नाही, तेवढे असणार आहे. बरोबर आहे? या ठिकाणी काय झालं? फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन पायरुविक ऍसिड मध्ये झालं ना. फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन पायरुविक ऍसिड मध्ये झालेलं आहे. with the help of enzyme pyruvate kinase. With the help of enzyme pyruvate kinase. With the help of enzyme pyruvate kinase. आता फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन पायरुविक ऍसिड मध्ये झालं, त्यावेळेला त्या ठिकाणी फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड काय करणार? एक फॉस्फेट ग्रुप देऊन टाकणार. म्हणजे फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड इज डिफॉस्फोरायलेटेड इनटू पायरुविक ऍसिड.
फॉस्फेट ग्रुप देऊन टाकला, तो कोण घेणार? एडीपी. एडीपीचं रूपांतर कशामध्ये होणार? एटीपी मध्ये होणार. बरोबर आहे. किती एडीपी आहे? 2. किती एटीपी तयार होणार? 2. अशा पद्धतीने समजलं. आणि मग काय झालं तर ग्लुकोजचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिड तयार झालेला आहे. अशा ह्या 10 स्टेप्स आहेत. कशाच्या? ग्लायकोलायसिसच्या. पुन्हा एकदा बघा. ग्लुकोज having 6 carbon compound, this glucose is converted into glucose 6 phosphate. So glucose is phosphorylated into glucose 6 phosphate with the help of enzyme hexokinase, right? Glucose 6 phosphate is isomerized into fructose 6 phosphate with the help of enzyme isomerase. Fructose 6 phosphate is again phosphorylated into fructose 1,6 diphosphate with the help of enzyme phosphofructokinase. बरोबर आहे. फ्रुक्टोज 1,6 diphosphate is splits into one molecule of DHAP and one molecule of PGAL, right, with the help of enzyme aldolase. PGL came down. बरोबर आहे. PGL खाली येणार आहे. DHAP is unstable and PGL is little bit more stable. व PGL आहे तसं खाली येणार आहे आणि DHAP चं रूपांतर PGL मध्ये आणि PGL खाली येणार आहे. These two molecule of PGL having 3 carbon compound is converted into 2 molecule of 1,3-dipGA. Right? 1,3-dipGA is dephosphorylated into 3-PGA with the help of enzyme PGA kinase. 3-PGA चं रूपांतर कशामध्ये होणार आहे? 2-PGA मध्ये. कुठल्या एन्झाइमच्या मदतीने? PGA म्युटेज. 2-PGA चं डिहायड्रेशन होणार आणि काय तयार होणार? PEPA, पेप्पा with the help of enzyme इनोलेज. पेप्पा चं रूपांतर पायरुव्हिक ऍसिड मध्ये with the help of enzyme पायरुवेट कायनेज. म्हणजे पेप्पा is phosphorylated, dephosphorylated. पेप्पा is dephosphorylated into pyruvic acids. बरोबर आहे. अशा पद्धतीने ग्लुकोजचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन केलं जातं. बरोबर आहे. आता बघा शॉर्ट फॉर्म जे दिलेत, शॉर्ट फॉर्म त्याचे फुल फॉर्म बघा. फुल फॉर्म राईट. पहिला कुठला आला? या ठिकाणी काही नाही. पहिला DHAP. काय येणार आहे? DHAP चा फुल फॉर्म डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. दुसरा PGAL. PGAL म्हणजे काय? फॉस्फो ग्लिसरॉल्डिहाइड. फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. तिसरा 1,3 डायपीजीए. काय येणार आहे? 1,3 डायफॉस्फो ग्लिसरिक ऍसिड. राईट. त्याच्यानंतर चौथा 3PGA. 3PGA म्हणजे काय? 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाचवा 2PGA. सेम. पुढे 2 फॉस्फो ग्लिसरिक ऍसिड. त्याच्यानंतर पुढचा 6वा टेपा. टेपा म्हणजे काय येणार आहे? फॉस्फो एनॉल पायरुविक ऍसिड. राईट. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर अजून 7वा काही ठिकाणी आयपीएस लिहिले ना. आयपी म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट. समजलं? हे झाले शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म. फुल फॉर्म बघा पहिल्यांदा. DHAP म्हणजे काय? D stands for डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. PGL म्हणजे काय? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. 1,3 डायपीजीए म्हणजे काय? 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3PGA म्हणजे काय? 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 2PGA म्हणजे काय? 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड.
टेपा म्हणजे काय फॉस्फो एनोपायरिक ऍसिड, आयपी म्हणजे काय इनऑर्गॅनिक फॉस्फेट. हे झाले सगळे शॉर्टकट. ओके, आता स्टेप्स बघूया आपण. जे आपण ग्लायकोलायसिस शिकलो म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आपण पायरुव्हिक ऍसिड मध्ये कसं झालं ते पाहिलं. त्याच्या स्टेप्स आहेत बघा. किती स्टेप्स आहेत? 10 स्टेप्स. पहिली स्टेप्स. स्टेप नंबर 1, ग्लुकोजचं काय झालं? फॉस्फोरायलेशन. मग सरळ लिहायचं फॉस्फोरायलेशन. दुसरी, या ठिकाणी काय झालं? आयसोमरायझेशन. ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्टेड टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आयसोमरायझेशन. नंतर या ठिकाणी काय झालं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट म्हणजे पुन्हा फॉस्फोरायलेशन. नेक्स्ट, या ठिकाणी काय झालं? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं डीएचपी आणि पीजीएन म्हणजे क्लीवेज आलं ना, क्लीवेज तुकडे पडले. सो क्लीवेज, राईट. नेक्स्ट, डीएचपी आणि पीजीएल तिथं काय झालं? पुन्हा ही पण एक स्टेप आली ना, ही पीजीएल खाली आला आहे तसा एक मॉलिक्यूल डीएचपी चं रूपांतर पीजीएल मध्ये होऊन खाली आलं. सो आयसोमरायझेशन. नेक्स्ट, या ठिकाणी पीजीएल चं काय झालं? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. 6 स्टेप झाल्या. 7वी स्टेप्स. या ठिकाणी 1,3 डायपीजीएचं कन्वर्जन 3पीजीए म्हणजे काय झालं? या ठिकाणी डिफॉस्फोरायलेशन झालं ना, डिफॉस्फोरायलेशन. नेक्स्ट, 3पीजीएचं 2पीजीए आयसोमरायझेशन. नेक्स्ट, 2पीजीएचं पेप्पा म्हणजे काय झालं? वॉटर बाहेर नेलं, डिहायड्रेशन. राईट. 10वी स्टेप्स लास्ट. काय झालंय? पेप्पाचं पायरुव्हिक ऍसिड. पुन्हा काय झालं? डिफॉस्फोरायलेशन. टोटल 10 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स फॉस्फोरायलेशन, दुसरी स्टेप्स आयसोमरायझेशन, तिसरी स्टेप्स फॉस्फोरायलेशन, चौथी क्लीवेज, 5वी आयसोमरायझेशन, 6वी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, 7वी डिफॉस्फोरायलेशन, 8वी आयसोमरायझेशन, 9वी डिहायड्रेशन, 10वी डिफॉस्फोरायलेशन. ओके, आता बघा फॉस्फोरायलेशन एकदा झाले का अनेक वेळा झाले? अनेक वेळा झालं. म्हणून याला फॉस्फोरायलेशन फर्स्ट म्हणूया, आयसोमरायझेशन फर्स्ट, याला फॉस्फोरायलेशन सेकंड म्हणूया. परत खाली कुठे फॉस्फोरायलेशन आहे का? नाही. आयसोमरायझेशन किती वेळा झाले? अनेक वेळा झाले. याला आयसोमरायझेशन फर्स्ट असं म्हणूया, याला आयसोमरायझेशन सेकंड असं म्हणूया. अजून खाली एक आहे आयसोमरायझेशन थर्ड. बरोबर आहे. क्लीवेज एकच आहे, ऑक्सिडेटिव्ह डिफॉस्फोरायलेशन एकच आहे. डिफॉस्फोरायलेशन 2 वेळा झालं म्हणून याला डिफॉस्फोरायलेशन फर्स्ट, डिफॉस्फोरायलेशन सेकंड, डिहायड्रेशन एकदाच आहे. मग अशा 10 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स, फर्स्ट स्टेप फॉस्फोरायलेशन फर्स्ट, सेकंड स्टेप आयसोमरायझेशन फर्स्ट, थर्ड स्टेप्स फॉस्फोरायलेशन सेकंड, फोर्थ स्टेप्स क्लीवेज आहे का नाही, या ठिकाणी क्लीवेज. फिफ्थ स्टेप्स आयसोमरायझेशन सेकंड. नेक्स्ट ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. त्याच्या पुढे काय येणार आहे? या ठिकाणी डिफॉस्फोरायलेशन. बरोबर, या ठिकाणी डिफॉस्फोरायलेशन. नंतर काय येणार आहे? आयसोमरायझेशन. नंतर या ठिकाणी डिहायड्रेशन, वॉटर बाहेर गेलं, डिहायड्रेशन. लास्ट डिफॉस्फोरायलेशन सेकंड. अशा पद्धतीने ह्या स्टेप्स आहेत. डाऊट आहे का कोणाला? इथपर्यंत डाऊट आहे का? नेक्स्ट. ओके, आता आपण पाहणार आहोत एनर्जी अकाउंट, जो नीट साठी इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा बघा एनर्जी अकाउंट. एनर्जी अकाउंट बघा, आपण म्हणूया एटीपी युज्ड. पहिल्यांदा एटीपी युज्ड
किती एटीपी वापरले बघा, एटीपीचं रूपांतर एडीपी म्हणजे या ठिकाणी एटीपी वापरले गेले 1 2 एटीपी वापरले गेले. सेकंड एटीपी फॉर्म टोटल किती बघा, या ठिकाणी 2 ADP is converted into 2 ATP, 2 ADP is converted to ATP. किती टोटल 4. अजून काय झालंय 2 NADH2 राइट. सो NADH2 फॉर्म किती 1 कंसात लिहायचं 1 NADH2 is equivalent to 3 ATP म्हणजे किती झाले या ठिकाणी NADH2 पासून किती ATP तयार होणार 3 ATP तयार होणार. टोटल किती झाले बघा, टोटल फॉर्म असं म्हणजे टोटल ATP फॉर्म किती झाले, टोटल किती ATP तयार झाले 3 म्हणजे NADH2 पासून बघा एका NADH2 चे रूपांतर 3 ATP मध्ये होणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे 1 NADH2 is converted into 3 ATP. कुठं इथं नाही, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये जाऊ, ते तुम्हाला मी नंतर सांगतो. सो 1 NADH2 is converted into 3 ATP राइट. आणि हे ऑलरेडी सरळ 4 ATP तयार झाले. 4 आणि 3 किती झाले, नाही इथं 2 NADH2 2 झाले ना, 2 NADH2 फॉर्म. मग एका NADH2 चं 3 ATP मध्ये इथं किती ATP तयार होणार 6 ATP. टोटल ATP किती झाले, हे 6 NADH2 पासून 6 ATP आणि सगळे ATP तयार झालेले 10. टोटल ATP फॉर्म 10. वापरले किती, युज्ड किती 2. नेट गेन शिल्लक किती राहिले, नेट गेन किती राहिले 8. मग तुम्हाला नीट मध्ये जर प्रश्न विचारला नेट गेन ATP प्रेझेंट इन और फॉर्मड इन ग्लायकोलायसिस इज 8. डायरेक्ट किती ATP तयार झाले 4, इनडायरेक्ट टोटल किती 8. अशा पद्धतीने हा एनर्जी आहे. ओके. आता सगळ्यात शेवटचं लक्षात कसं ठेवायचं, एवढं सगळं सांगितलं. ग्लुकोजचं पायरुव्हिक ऍसिड मध्ये तयार झालं हे सगळं सांगितलं. पहिली ट्रिक कुठली ट्रिक, टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचं नेहमी बी हॅपी. कुठलीही सायकल असू दे लक्षात कसं ठेवायचं, हाऊ टू रिमेंबर बरोबर आहे. पहिल्यांदा टेन्शन आलं होतं, लक्षात कसं ठेवायचं. ओके. आता बघा टेन्शन आलंय, लक्षात कसं ठेवायचं सगळ्यात महत्वाचं. बघा पहिली ट्रिक, ग्लुकोज एक पहिला ग्लुकोज रिकाम आहे, दुसरा जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ग्लूकोज फ्रुक्टोज ढक से बना पागल, नीचे आया पागल. काय म्हणते बघा, ग्लूकोज फ्रुक्टोज ढक से बना पागल, नीचे आया पागल. 1,3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पे पा म्हणजे पायरुव्हिक ऍसिड. शॉर्टकट आहे ते पायरुव्हिक ऍसिड. इथे लिहितो ना मी सरळ पायरुव्हिक ऍसिड पा. समजलं बघा. ग्लूकोज फ्रुक्टोज ढक से बना पागल, नीचे आया पागल. 1,3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पे पा. 10 स्टेप झाल्या. ग्लूकोज फ्रुक्टोज ढक से बना पागल, नीचे आया पागल. 1,3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पे पा. समजलं. बोलायचंय ग्लूकोज फ्रुक्टोज ढक से बना पागल, नीचे आया खाली आला ना म्हणून नीचे आया पागल. 1,3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पे पा. समजलं 10 स्टेप्स. ओके. वन्स अगेन काय म्हणणार, कसं लक्षात ठेवायचं. पहिली ट्रिक
पहली ट्रिक, ग्लूकोज ग्लूकोज फ्रक्टोज फ्रक्टोज, ढप से बना पागल, नीचे आया पागल, 1 3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पेग पा पा, पेगा म्हणजे पीजी पेगा, राइट? म्हणून ग्लूकोज ग्लूकोज फ्रक्टोज फ्रक्टोज, ढप से बना पागल, नीचे आया पागल, 1 3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पेग पा पा. झाली पहिली ट्रिक. ही झाली पहिली ट्रिक, राइट? आता दुसरी ट्रिक बघा. ग्लुकोज आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये एटीपी तयार झालाय, सॉरी एटीपी वापरला गेलाय. म्हणून एटीपी आता इथं काय नाही, ग्लुकोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये काय नाही. सो एटीपी कुछ नाही, एटीपी या ठिकाणी काय नाही आणि याही ठिकाणी काय नाही, कुछ नाही नाडू. बघा एटीपी कुछ नाही, एटीपी कुछ नाही नाडू. नाडू म्हणजे काय, NaDH2 नाडू, Na बरोबर आहे, DH2 नाडू नाडू. सो एटीपी कुछ नहीं नाडू, एटीपी कुछ नहीं वॉटर ऑफ एटीपी. किती स्टेप झाल्या, 10. बघा पहिली एटीपी कुछ नहीं नाडू, एटीपी कुछ नहीं वॉटर आउट एटीपी. झाल्या 10 स्टेप्स. ही अशी झाली दुसरी ट्रिक. पहिली ट्रिक कुठली आहे ना, बघा ग्लूकोज ग्लूकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज, ढप से बना पागल, नीचे आया पागल, 1 3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पेग पा पा. पहिली स्टेप्स, पहिली ट्रिक. दुसरी एटीपी कुछ नहीं नाडू, एटीपी कुछ नहीं वॉटर आउट एटीपी. समजलं? या दोन ट्रिक जर लक्षात ठेवल्या तर ग्लायकोलायसिस तुमच्यासाठी काहीच नाही. समजलं? लास्ट शेवट रिव्हिजन बघा. ग्लूकोज ग्लूकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज, ढप से बना पागल, नीचे आया पागल, 1 3 डाय पेगा, 3 पेगा, 2 पेगा, पेग पा पा. राइट? नेक्स्ट आता दुसरी ट्रिक. एटीपी कुछ नहीं नाडू, एटीपी कुछ नहीं वॉटर आउट, पाणी निघून गेलं, वॉटर आउट एटीपी. समजलं? अशा पद्धतीनं ग्लायकोलायसिस या दोन ट्रिक वापरून तुम्ही हे करू शकता. जर ग्लायकोलायसिसच्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या असतील तर ह्या दोन ट्रिक तुम्ही पाठ करा. बरोबर आहे? ह्या दोन ट्रिक जर पाठ केल्या तर ग्लायकोलायसिस पाठ करायची गरज नाही. माझ्याकडे सुद्धा काही नाही, समजते? माझ्याकडे सुद्धा काही नाही. पण या दोन ट्रिक जर लक्षात ठेवल्या, समजा बाय चान्स आपली एखादी स्टेप्स जर चुकत असेल तर ह्या दोन ट्रिकच्या मदतीने आपण ती स्टेप्स करेक्ट करू शकतो. सगळे एन्झाईमची नावं लक्षात ठेवा. टोटल 10 स्टेप्स आहेत, 10 एन्झाईम्स आहेत. बरोबर आहे? 2 ट्रिक्स आहेत, 2 ट्रिक्स मध्ये 10 स्टेप्स आहेत. समजलं? अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन्स मधलं पहिली स्टेप्स ग्लायकोलायसिस बघितली आहे. ग्लायकोलायसिस मध्ये तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट मला पर्सनलला कॉल किंवा मेसेज करा.